फ्रेंड्स, तर इथं ना शनिवार होता त्याच्यामुळं रात्री शाबू भिजायला टाकला होता आणि म्हणलं शाबू करून घ्यावा. सकाळी उठले आणि बटाटा वगैरे कट केलं, मिरची बारीक करून घेतली आणि शाबू आणि थोडंसं पाणी ठेवायचं बरं का शाबू भिजायला टाकताना, आणि रात्रीच भिजायला टाकायचं, खूप छान भिजतो. आणि मला सकाळचं लवकर बनवायला लागतो म्हणून मी रात्रीच भिजायला टाकते. मस्तपैकी सगळं फ्राय करून घेतलं, बारीक एकदम बटाटा कापलं होतं आणि मग नंतर मस्तपैकी बनवून घेतला. आणि मग त्याचे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून आहे ना छानपैकी असं कमीच गॅसवर ठेवायचं आणि खूप छान असं मोकळं होतं बघा, आणि खूप छान झालं होतं. मग नंतर मला चहा बनवायचा होता, काळा चहा पितात माझे मिस्टर, तर काळा चहा बनवला आणि मग त्यांना काळा चहा आणि थोडंसं शाबू दिलं होतं. आणि इतक्या लवकर ऊन पडते बघा, खिडकीतून असं सगळं ऊन पडलेलं आहे. हे 7च्या आतमध्येच एवढं सगळं ऊन पडलेलं आहे. आणि शाबू एकीकडे चालला होता आणि चहा, आणि मग त्यांना चहा आणि शाबू थोडंसं दिलं खायला. आणि मग नंतर आम्ही पण हाच नाश्ता करून घेतला. आणि शनिवारच्या दिवशी ना आम्ही शाबूचाच नाश्ता करतो सकाळी, आम्हाला सगळ्यांनाच आवडतो शाबू. आणि मग तुम्ही कशा पद्धतीने शाबू बनवता मला नक्की सांगा. कुठल्या कुठल्या भागामध्ये याच्यामध्ये ना जिरे पण टाकतात माहिती का, तर आम्ही तसं काही टाकत नाही. जे उपवासाला चालतं तेच टाकत होतं. संध्याकाळच्या मग स्वयंपाकामध्ये ना मी कढी बनवली होती बघा ताकाची, आणि एकदम छानपैकी असा ठेसा बनवला होता, भाकरी बनवला होता, कैरी, असं छानपैकी जेवण करून घेतलं. चला बाय बाय, भेटूया.